नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज आहे आमच्याकडे नॉनव्हेजचं थाट. म्हणजे खूप सारं आम्ही नॉनव्हेज आज बनवणार आहोत खूप दिवसांनी. आणि हा आहे गावचा नारळ, जो की मस्तपैकी फोडून त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते पियायची जी मजा आहे ती वेगळीच असते. सो त्याच्यानंतर हे नारळ किसायला स्टार्ट करूया. सो तुम्ही मला सांगा, तुम्ही कशामध्ये नारळ किसतात? आम्ही तर ही आमची गावची विहीर आहे, खूप जुनी टाईपची, खूप जुन्यापासून माझी मम्मीची विहीर आहे. आणि याची धार बघा, अशा ह्याच्यातून आम्ही नारळ किसतो आणि खूप मजा येते. मला हे काम करायला खूप आवडतं. आणि चिकन करायचं तर कांदा तर लागतो, जो की मेन इन्ग्रेडियंट्स आहे. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर टाकूया आपला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे तो कांदा. कांदा तुम्ही कसा पण कापा, उभा कापा, आडवा कापा. त्याच्यानंतर तेजपत्ता टाका किंवा कढीपत्ता टाका आणि चांगल्या प्रकारे कांदा शिजू द्या, लालसर होऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करा, लाल तिखट, हळद आणि मग टोमॅटो. आणि त्याच्यानंतर चांगलं शिजून झाल्यानंतर मग आपल्याला चिकन मसाला ॲड करायला विसरू नका, कारण की चिकन मसाला नाही तर तुम्ही घरीसुद्धा चिकन मसाला बनवू शकतात, पण आम्ही बाहेरूनच आणतो. त्याच्यानंतर हा मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे ह्याच्यामध्ये ॲड करा आणि मग चिकन चांगलं शिजू द्या. त्याच्यावरती प्लेट ठेवा आणि त्याच्यामध्ये पाणी टाका. आणि मग चला, आता आपला नेक्स्ट स्टेप आहे कांदा आणि जे काही खोबरं आहे ते आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. सो एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाका. त्याच्यानंतर ते कांदा आणि खोबरं जे ॲज युज्युअल आपल्याला करायचं असतं, त्याच्यानंतर मध्ये थंड झाल्यानंतर त्याचं वाटप करायला स्टार्ट करा. सो मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कांदा, टोमॅटो जे काही आपण कांदा आणि खोबरं ते त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याच्यानंतर जे काही आपलं शिजवलेलं याच्यामध्ये ते ॲड करायचं. बघा किती छान दिसतं आहे, खूप यम्मी झालं होतं चिकन. हे चिकन वडेसोबतसुद्धा खायला खूप मजा येते, पण आम्ही भाकरीसोबत खातो, रोज रोज चिकन वडे बनवत नाही. आणि आता आली प्रॉन्सची बारी. आमच्या इथे प्रॉन्स खूप महाग भेटतात, पण आम्ही आणतोच एव्हरी संडेला. आता हा प्रॉन्समध्ये जो धागा असतो हा काढायचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. सो प्रॉन्स साफ करून देतात प्रॉन्सवाले, पण ते धागा मात्र काढून देत नाही. तर हे मला ते अजिबात नाही आवडत. त्याच्यानंतर आता त्याची भाजी करायला स्टार्ट केली. त्यासाठी कांदा, टोमॅटो हे जे मेन आहेत ते चांगले बारीक करून घ्या आणि ते एका कढईमध्ये पॅनमध्ये थोडंसं तेल टाका आणि त्याच्यामध्ये कांदा चांगला लालसर होऊन द्या. मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करा. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाका, तुम्हाला जे काही मसाला टाकायचा, हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ आणि सगळं कांदामध्ये थोडंसं पाणी टाका. त्याच्यामुळे तो चांगला शिजेल. आणि त्याच्यानंतर मग आपला मेन इन्ग्रेडियंट्स आहे कोलंबी, जी मॅरिनेट करून मी ऑलरेडी ठेवली होती, ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि मस्त वास येतो. त्या कोलंबीचा एक वेगळा स्मेल येत असतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर खूप सारी ॲड करा आणि ती झाकून ठेवा. आणि अशा प्रकारे आपली कोलंबीची भाजी झाली. आणि आपला मेन म्हणजे बांगडा. आमच्या इथे फिश खूप महाग भेटते, पण आम्ही बांगडेच प्रेफर करतो. सो बांगडेसुद्धा खूप छान प्रकारे फ्राय करून झाले होते. तुम्हाला जर बांगड्याची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल. आणि बांगड्याला चांगल्या प्रकारे मसाले लावायचा आणि मस्तपैकी त्याला फ्राय करायचं. आपले सगळे रेसिपी बनवून झाले, आता मस्तपैकी खाऊन घ्या. वाव, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.